नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की वन लाइनर स्वरूपाचे जे काही 18 डिसेंबरचे करंट अफेअर्सचे महत्त्वाचे टॉप क्वेश्चन्स पडत असतील त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्याची माहिती पाहणार आहोत। लगेचच व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या, म्हणजे जेणेकरून अशाच पद्धतीच्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओच्या संदर्भात त्याचबरोबर जॉब्सच्या रिलेटेड ज्या काही अपडेट्स येत असतील त्याच्या संदर्भात तुम्हाला अपडेट्स जे आहेत ते त्या ठिकाणी वेळोवेळी मिळत राहतील, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर बघा, व्हिडिओला सुरुवात करूया। कालचा विचारलेला प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न अशा पद्धतीचा होता, द ऑर्डर ऑफ मेरिट हा इटलीचा सर्वोच्च सन्मानांपैकी एक पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे। 4 ऑप्शन्स तुम्हाला मी सांगितले होते। आर माधवन, दुसरा ऑप्शन कबीर बेदी, तिसरा ऑप्शन अमिताभ बच्चन आणि चौथा ऑप्शन मनोज बाजपेयी। तर याचं बरोबर उत्तर जे आहे या प्रश्नाचं ते आहे ऑप्शन नंबर 2 कबीर बेदी यांना इटलीचा सर्वोच्च सन्मानापैकी एक पुरस्कार द ऑर्डर ऑफ मेरिट हा पुरस्कार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भाचं तुम्हाला मी त्या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता। भरपूर विद्यार्थ्यांनी याची उत्तर सुद्धा दिलेली आहेत। आता आजचा तुमचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी ओपन झालेला आहे, पाहू शकता बघा। हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचं कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, येत नसेल तरी ट्राय करायचं आहे। प्रश्न अशा पद्धतीचा आहे, नुकताच जावेद अख्तर यांना पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। त्यांना हा पुरस्कार कोणत्या महोत्सवात मिळणार आहे। 4 ऑप्शन्स आहेत बघा। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, दुसरा ऑप्शन आहे अजिंठा एलोरा चित्रपट महोत्सव, तिसरा आहे मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि चौथा आहे कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव। या 4ही ऑप्शन्सपैकी जे काही बरोबर उत्तर असेल ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। येत नसेल तरी ट्राय करा आणि या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी उद्याचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा, म्हणजे जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न आहेत त्यांचं रिव्हिजनसुद्धा होईल आणि प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुम्हाला मिळणार आहे। अतिशय टॉप क्वालिटीचे प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येत असतो। व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, वही आणि पेन घेऊन बसायचे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला 10 प्रश्न पाहायला मिळतील। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, हे 10 प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। अतिशय महत्त्वाचे, वही आणि पेन घेऊन बसा आणि हा प्रश्न लिहून घ्या। प्रश्न कोणता आहे, नुकतीच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजेच FICCI चे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली आहे। याचे 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात। पहिला ऑप्शन आहे अनिश शहा, दुसरा ऑप्शन आहे कबीर शहा, तिसरा ऑप्शन आहे विनेश शहा आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। बघा, ऑप्शन क्रमांक 1 अनिश शहा म्हणजेच फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे नवे अध्यक्ष म्हणून अनिश शहा यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, 7 पॉईंट्स ते लिहून घ्यायचे आहेत बघा। पहिला पॉईंट, नुकतीच अनिश शहा यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री FICCI चे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। त्यांची नियुक्ती 2023-24 या वर्षासाठी करण्यात आलेली आहे। शहा सध्या महिंद्रा ग्रुपचे ग्रुप CEO आणि महिंद्रा अँड कंपनीचे MD म्हणून काम पाहत आहेत। शहा UK ते गुंतवणूक परिषदेचे सदस्य आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ऑटोमोटिव्ह गव्हर्नर्स काउन्सिलचे अध्यक्ष देखील आहेत। फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या नवी दिल्ली परिषदेत ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री FICCI ही भारतातील एक नफा व्यापारी संस्था आहे। FICCI ची सुरुवात 1927 मध्ये भारतीय उद्योगपती GD बिर्ला आणि पुरुषोत्तम दास ठाकूरदास यांनी या ठिकाणी केली होती। तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता, त्या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स सुद्धा होते, ते तुम्ही लिहिले असतील अशी अपेक्षा आहे। दुसरा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा, लिहून घ्या। अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा बांधली आहे। हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो बघा। अलीकडेच जर आपण पाहिलं तर बघा, अलीकडेच कोणत्या देशाने जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा बांधली आहे। तर याचे 4 ऑप्शन्स पाहायला मिळत आहेत। पहिला ऑप्शन भारत, दुसरा ऑप्शन चीन, तिसरा ऑप्शन अमेरिका, चौथा ऑप्शन इटली। या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 चीन या देशाने खोल भूमिगत प्रयोगशाळा त्या ठिकाणी बांधलेली आहे, जगातील सर्वात खोल। आता या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स ते लिहून घ्या। डिसेंबर 2023 मध्ये चीनने जगातील सर्वात खोल भूमिगत प्रयोगशाळा तयार केली आहे। ही प्रयोगशाळा 120 जलतरण तलावांच्या समतुल्य आहे। 120 जलतरण जे तलाव आहे त्यांच्या समतुल्य आहे। चीनच्या सिचुआन प्रांतात ही लॅब तयार करण्यात आली आहे। चीनच्या सिचुआन प्रांतात ही लॅब जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे। या प्रयोगशाळेची खोली जी आहे ती 1.5 मैल इतकी आहे। ही लॅब इटलीच्या ग्रँड सासो नॅशनल लॅबोरेटरीच्या जवळपास दुप्पट आहे। तर बघा, इटलीची सुद्धा लॅब अशाच पद्धतीची होती, त्याच्या दुप्पट ही लॅब आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर बघा, ग्रँड सासो राष्ट्रीय प्रयोगशाळा पूर्वी जगातील सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा होती, पण आता सर्वात मोठी भूमिगत प्रयोगशाळा कोणी बांधली तर चीनने बांधली आहे। या प्रयोगशाळेची निर्मिती विश्वातील सर्वात मोठ्या न उलगडलेल्या रहस्य डार्क मॅटरचा अभ्यास करण्यासाठी करण्यात आलेली आहे।
त्यानंतर बघा, विश्वाचा किमान 1/4 भाग गडद पदार्थाचा बनलेला आहे असे मानले जाते. हा एक जवळजवळ अदृश्य पदार्थ आहे जो प्रकाश शोषत नाही, उत्सर्जित करत नाही किंवा परावर्तित देखील करत नाही. तर हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा होता. तिसरा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झालेला आहे, हा सुद्धा महत्त्वाचा आहे, लिहून घ्या बघा. जगातील पहिल्या 4थ्या पिढीतील म्हणजेच 4th जनरेशन अणुभट्टीची स्थापना कोणी केली आहे? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे, लिहून घ्यायचा आहे. या प्रश्नाचे 4 ऑप्शन्स आहेत बघा. पहिला आहे चीन, दुसरं जपान, तिसरं अमेरिका आणि चौथं यापैकी नाही. तर बघा, याचा बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 चीन. तर बघा, जर आपण पाहिलं तर जगातील पहिल्या 4थ्या पिढीतील म्हणजेच 4th जनरेशन अणुभट्टीची स्थापना कोणी केली आहे? तर चीन या देशाने केलेली आहे. या संदर्भात जर आपण पाहिलं तर बघा 6 पॉईंट्स आहेत, ते लिहून घ्या महत्त्वाचे. चीनने डिसेंबर 2023 मध्ये जगातील पहिल्या 4थ्या पिढीतील अणुभट्टीची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. त्याचे नाव जर आपण पाहिलं तर शिदाओ बे अणुऊर्जा प्रकल्प आहे. या जी काही अणुभट्टी स्थापन केली जाणार आहे 4th जनरेशन, त्याचं नाव काय? शिदाओ बे अणुऊर्जा प्रकल्प आहे. हे चीनच्या पूर्व शेंडॉंग प्रांतात आहे. हे पुढच्या पिढीच्या गॅस कूल्ड अणुभट्ट्यांच्या युगाची सुरुवात करते. शिदाओ बे प्लांट वायूद्वारे थंड केलेल्या 2 उच्च तापमान अणुभट्ट्या वापरून स्वतःला वेगळे करते, जे पारंपरिक दाबाच्या पाण्याच्या शीतकरण प्रणालीपेक्षा वेगळे आहे. 2012 मध्ये या अणुप्रकल्पाचे बांधकाम जे आहे ते सुरू झाले आहे. त्यानंतर बघा 4था प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे. अलीकडेच हिमालयीन प्रदेशात आढळणारा गोरल नावाचा सस्तन प्राणी कोणत्या व्याघ्र प्रकल्पात दिसला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो तुम्हाला एखाद्या वेळेस. तर बघा इम्पॉर्टंट आहे, लिहून घ्यायचं आहे. याचे 4 ऑप्शन्स आहेत बघा. वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प, संजय डुबरी व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बघा हिमालयीन प्रदेशात आढळणारा जो गोरल नावाचा स्तन प्राणी आहे तो त्या ठिकाणी वाल्मिकी या व्याघ्र प्रकल्पात दिसलेला आहे. या संदर्भात काही पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. गोरलचे वैज्ञानिक नाव नेमोर हॅड्स आहे. तर बघा गोरलचे जे काही वैज्ञानिक नाव आहे ते नेमोर हॅड्स आहे. अलीकडेच हिमालयीन प्रदेशात आढळणारा गोरल नावाचा सस्तन प्राणी वाल्मिकी व्याघ्र प्रकल्पात दिसला आहे. ही हिमालयातील मूळची बोविड जात आहे. ही जी काही हिमालयातील मूळची बोविड प्रजाती आहे त्याचे स्वरूप शेळी आणि काळवीट सारखे असते. ही प्रजाती हिमालयात पाकिस्तान, नेपाळ, भूतान, दक्षिण तिबेट आणि भारतातील सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात त्या ठिकाणी आढळते. IUCN रेड लिस्टमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय हे भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या अनुसूचित 3 मध्ये देखील सूचीबद्ध आहे. त्यानंतर बघा अधिवास नष्ट होणे आणि शिकार करणे यामुळे भारतात त्यांची लोकसंख्या लक्षणीयरीत्या कमी होत आहे. वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प हा बिहारमधील एकमेव व्याघ्र प्रकल्प आहे जो नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्याच्या उत्तर पश्चिम भागात आहे. 5वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, अतिशय महत्त्वाचा, लिहून घ्या. अलीकडेच भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने स्वदेशी हवामान अंदाज प्रणाली विकसित केली आहे. त्याला काय नाव दिलेले आहे? हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आता बघा जर आपण पाहिलं तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, तर या संस्थेने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक स्वदेशी हवामान अंदाज प्रणाली विकसित केलेली आहे. तर त्या प्रणालीला काय नाव दिलेलं आहे अशा पद्धतीचा प्रश्न आहे. याचे 4 ऑप्शन्स आहेत. IITM ESM, दुसरा ऑप्शन आहे IITM MSc, तिसरा ऑप्शन आहे ESM IITM आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 IITM ESM म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी. याची जर आपण पाहिलं तर बघा ESM अशा पद्धतीचे त्याला नाव आहे IITM ESM आणि याचे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. 6 पॉईंट्स बघा. पहिला पॉईंट, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था पुण्यात आहे. अलीकडेच या संस्थेने स्वदेशी हवामान अंदाज प्रणाली विकसित केली आहे. हे भारताचे पहिले पृथ्वी प्रणाली मॉडेल आहे. त्याला IITM ESM म्हणून ओळखले जाईल, म्हणजे त्याला ते नाव देण्यात आले. त्यानंतर बघा भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेची स्थापना 1962 मध्ये झालेली आहे आणि हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. तर IITM हे पृथ्वी मंत्रालय विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत त्या ठिकाणी काम करत असते. 6वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, हा सुद्धा महत्त्वाचा, लिहून घ्या. नुकताच आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बघा नुकताच जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर बघा या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात. पहिला ऑप्शन आहे लिएंडर पेस आणि विजय अमृतराज, दुसरा आहे रोहन बोपन्ना, तिसरा आहे महेश भूपती आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी काहीही नाही.
तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर जर आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांचा या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे। या संदर्भात काही महत्त्वाचे 5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या। तर बघा पहिला पॉईंट, लिएंडर पेस आणि विजय अमृतराज यांचा डिसेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे। दुसरा पॉईंट, लिएंडर पेस आणि विजय अमृतराज हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारे पहिले आशियाई खेळाडू ठरले आहेत। तिसरा पॉईंट, या 2 भारतीय खेळाडूंचा पुढील वर्षी जुलै 2024 मध्ये औपचारिकपणे टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला जाईल। त्यानंतर बघा पुढचा पॉईंट जर आपण पाहिलं तर बघा लिएंडर पेसने पुरुष दुहेरी किंवा मिश्र दुहेरीत 18 ग्रँड स्लॅम विजेतेपदे जिंकलेली आहेत। आणि शेवटचा पॉईंट, विजय अमृतराज हे माजी टेनिसपटू, प्रसारक आणि प्रवर्तक आहेत। अशा पद्धतीचा महत्त्वाचा प्रश्न होता। 7वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे। करंट अफेअर्स संदर्भाचा महत्त्वाचा प्रश्न लिहून घ्या। अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे। आता याचे 4 ऑप्शन्स। पहिला ऑप्शन आहे जेवियर माइली, दुसरा ऑप्शन आहे सर्जिओ मासा, तिसरा ऑप्शन आहे अल्बर्टो फर्नांडिस आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर बघा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष म्हणून जेवियर माइली यांनी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे। त्या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स। अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिका खंडातील एक देश आहे। नुकतेच जेवियर माइली यांनी अर्जेंटिनाचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतलेली आहे। युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की त्यांच्या शपथविधी समारंभात सहभागी झाले होते। जेवियर माइली यांनी अध्यक्षीय निवडणुकीत सर्जिओ मासा यांचा पराभव केला आहे। जेवियर माइली यांनी अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांची जागा घेतली आहे। ब्युनस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आहे। ब्युनस आयर्स ही अर्जेंटिनाची राजधानी आणि सर्वात मोठे शहर आपल्याला पाहायला मिळतं। 8वा प्रश्न तुमच्यासमोर ओपन झाला आहे, अतिशय महत्त्वाचा लिहून घ्या। नुकतेच जागतिक ॲथलेटिक्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तुम्हाला विचारला जाऊ शकतो। बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर याचे 4 ऑप्शन्स बघा। पहिला ऑप्शन आहे फेथ किपिएगॉन आणि नोहा लायल्स, दुसरा आहे फेथ किपिएगॉन आणि तिसरा ऑप्शन आहे नोहा लायल्स, चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही। तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे जागतिक ॲथलेटिक्स पुरस्काराने जर आपण पाहिलं तर 2 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले, फेथ किपिएगॉन आणि नोहा लायल्स यांना सन्मानित करण्यात आले। या संदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स। 2023चा जागतिक ॲथलेटिक्स पुरस्कार फेथ किपिएगॉन आणि नोहा लायल्स यांना प्रदान करण्यात आलेला आहे। लिहून घ्यायचे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत। त्यानंतर बघा दुसरा पॉईंट, नोहा लायल्स हा अमेरिकन ॲथलीट आहे। तिसरा पॉईंट, नोहा लायल्सने 2023 साली जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 3 सुवर्णपदके जिंकली आहेत। चौथा पॉईंट, फेथ किपिएगॉन हा केनियाचा खेळाडू आहे। त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, किपिएगॉनने 2023 मध्ये जागतिक विक्रमासह 2 सुवर्णपदके जिंकली आहेत। त्यानंतर बघा पुढचा पॉईंट, विजेत्यांची निवड जागतिक ॲथलेटिक्स परिषदेच्या 50%, जागतिक ॲथलेटिक्स कुटुंबांच्या 25% आणि लोकांच्या 25% मतांद्वारे करण्यात आलेली आहे। जागतिक ॲथलेटिक्सच्या सध्याचे अध्यक्ष सेबॅस्टियन को हे आहेत। अशा पद्धतीचा महत्त्वाचा प्रश्न होता। आता पुढचा प्रश्न 9वा प्रश्न अतिशय महत्त्वाचा। फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन पुरस्काराने किती बँकर्सना सन्मानित करण्यात आलेले आहे? तर बघा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे जर आपण पाहिले तर 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळते। पहिला ऑप्शन आहे 8 बँकर्स, दुसरा ऑप्शन आहे 9 बँकर्स, तिसरा ऑप्शन आहे 10 बँकर्स आणि चौथा ऑप्शन आहे 12 बँकर्स। तर बघा फ्रीडम ऑफ द सिटी ऑफ लंडन या पुरस्कारामध्ये जर आपण पाहिले तर 8 बँकर्सना त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले आहेत। त्यांची नावंसुद्धा आपण पुढील त्या ठिकाणी पॉईंट्समध्ये पाहूया। हे पॉईंट्ससुद्धा लिहून घ्यायचे आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा 5 पॉईंट्स आहेत। पहिला पॉईंट, 8 भारतीय बँकर्सना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे। दुसरा पॉईंट, सिटी ऑफ लंडन कॉर्पोरेशनचे अध्यक्ष क्रिस हेवर्ड यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान देण्यात आला। पुढचा पॉईंट, भारत आणि ब्रिटनमधील महत्त्वाच्या व्यापारी संबंधांवर त्यांनी केलेल्या कामांबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचा पॉईंट, लंडन शहराच्या आर्थिक सेवा क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सन्मान दिला जातो। आणि शेवटचा पॉईंट, या 8 भारतीय बँकर्सची नावे कोणकोणती आहेत? तर मधुर कुमार, मनीष गुप्ता, अशोक कुमार, शाहरुख टिवाडिया, राकेश कुमार, लोकनाथ मिश्रा, सुधीर कुमार शर्मा आणि अरविंद कुमार चौधरी अशी 8 बँकर्सची त्या ठिकाणी नावे आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा आणि अतिशय महत्त्वाचा 10वा प्रश्न लिहून घ्यायचा, हा सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो परीक्षेला। इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर बघा यामध्ये 4 ऑप्शन्स पाहायला मिळतात। पहिला ऑप्शन आहे डेनियल बेरेनबोइम आणि अली अबू अववाद, दुसरा ऑप्शन आहे डेनियल बेरेनबोइम, तिसरा ऑप्शन आहे अली अबू अववाद आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी काहीही नाही। तर याचं बरोबर उत्तर आहे डॅनियल बेरेनबोइम आणि अली अबू अववाद यांना या ठिकाणी हा पुरस्कार त्या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले 2 व्यक्ती आहेत। आता या संदर्भात 6 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या। त्यांना हा पुरस्कार 2023 सालासाठी देण्यात आलेला आहे।
डॅनियल हा अर्जेंटिनियन वंशाचा शास्त्रीय पियानो वादक आहे. नंतर बघा तिसरा पॉईंट, अली औवाद हा पॅलेस्टिनी शांतता कार्यकर्ता आहे जो पश्चिम आशियातील चालू असलेल्या संघर्षाच्या शांततापूर्ण निराकरणासाठी पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील लोकांसोबत अथक परिश्रम करतो. त्यानंतर बघा पुढचा चौथा पॉईंट, माजी सरन्यायाधीश TS ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील आंतरराष्ट्रीय ज्युरीने हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. पाचवा पॉईंट, इंदिरा गांधी शांतता पुरस्काराची स्थापना सन 1986 मध्ये झाली. आणि सहावा पॉईंट, हा पुरस्कार इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जात असतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी करंट अफेअर्सच्या 10 प्रश्नांची माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीने दररोज सकाळी 6 वाजता आपले करंट अफेअर्सचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक नवीन करंट अफेअर्सची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.